महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार हे सगळ्यांनाच माहिती असेल, पण ट्रिपल इंजिन स्ट्रॅटेजी काय हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, मी रौनक म्हात्रे, लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे आणि यावर्षी बीजेपी आणि महायुतीने ट्रिपल इंजिन स्ट्रॅटेजी वापरली आहे. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका ही सुसंगत सत्ता मिळून मेयर पदावर विजय मिळवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे. आज आपण पाहणार आहोत की बीजेपी कशा प्रकारे मैदानात आहे, त्यांनी कुठे मजबूत तयारी केली आहे आणि ट्रिपल इंजिन कसे काम करत आहे. ट्रिपल इंजिन म्हणजे 3 स्तरांवर सत्ता एकाच पक्षाच्या हातात असणे: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका. बीजेपीसाठी ही रणनीती फायद्याची आहे, कारण निधी आणि विकास प्रकल्प सुसंगतपणे पार पाडता येतात. शहरातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर नियंत्रण मिळते. मेयर पद मिळवणे सोपे होते आणि निर्णय प्रक्रिया जलद होते. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की या ट्रिपल इंजिनमुळे बीजेपीला शहरी विकास प्रकल्प आणि नागरिकांची सोय यावर जोर देण्याची संधी मिळते. बीजेपीने शिंदे गटासोबत युती करून बीएमसी मध्ये 150 अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरवले आहे. शिंदे गटाला 90 जागा दिल्या आहेत, तर बीजेपी स्वतः 137 जागांवर प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहे. हे धोरण निर्णयकारक ठरण्याची शक्यता आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की नव्या जागांमध्ये बीजेपीचा प्रचार प्रभावी ठरू शकतो. बीजेपीने अनेक उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्म्स आधीच वितरित केले आहेत. 68 जागा बिनविरोध जिंकल्या गेल्या आहेत. या जागा महायुतीस फायदा देणार, प्रचारात आणि मतदानाच्या गणितात संतुलन साधण्यास मदत करणार. ट्रेंडिंग जागा म्हणजे ज्या वॉर्ड्सवर सर्वाधिक लक्ष केंद्रित आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की महापौर मराठीच होणार, पण भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की महापौर हिंदू मराठीच होणार. भारतीय जनता पक्षाच्या हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता एक हाती कधीच आलेली नाहीये, परंतु भारतीय जनता पक्षाच्या हातात मुंबई महानगरपालिकेची सत्ता आली तर मुंबईचा मराठी माणूस खरंच हद्दपार होईल का? हिंदू आणि मराठी या राजकारणाच्या मध्ये जनता कोणाच्या बाजूने कौल देईल हे लवकरच कळेल. तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल लोकल बंधन मीडिया चॅनल याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.